केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आजपासून 17 तारखेपर्यंत स्पेन, बेल्जियम आणि फिनलंडच्या दौऱ्यावरती आहेत. उच्चस्तरीय भारतीय व्यावसायिक शिष्टमंडळाचं ते नेतृत्व करत आहेत. व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान, नवोन्मेष आणि शाश्वत विकास यावरती लक्ष केंद्रित करून युरोपसोबतची भारताची आर्थिक भागीदारी अधिक दृढ करणं हा या दौऱ्याचा उद्देश आहे. दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यामध्ये स्पेनमध्ये गोयल यांनी स्पेन सरकारचे प्रथम उपाध्यक्ष आणि अर्थव्यवस्था, व्यापार आणि उद्योग मंत्री कार्लोस क्युअर्पो यांची भेट घेतली. नवीकरणीय ऊर्जा, हरित हायड्रोजन, प्रगत उत्पादन, डिजिटल तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा, नाविन्यपूर्ण उपक्रम या क्षेत्रांवरती लक्ष केंद्रित करून व्यापार, गुंतवणूक आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील सहकार्याद्वारे भारत स्पेन आर्थिक सहकार्य अधिकच दृढ करण्याबाबत उभय नेत्यांमध्ये फलदायी चर्चा झाली. त्याप्रमाणे दोन्ही मंत्र्यांमध्ये भारत युरोपियन युनियन मुक्त व्यापार कराराबाबत विचारविनिमय झाला. तसंच एक महत्त्वपूर्ण भागीदार म्हणून स्पेनसोबतचे व्यावसायिक संबंध अधिक दृढ करण्याच्या आणि भारताचा स्पेनसोबतचा व्यापार विस्तारण्याच्या मार्गांवरती यावेळी चर्चा झाल्याची माहिती गोयल यांनी दिली आहे. भारत आणि जपाननं आज मुक्त, खुल्या आणि नियमांवर